श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार भक्त हो. आजचा हा गुरुवार खास आहे कारण आज आपण अनुभवणार आहोत स्वामी महाराजांची कृपा, करुणा आणि चमत्कारांची गाथा. कलियुगात जर कोणी भक्तांना आधार दिला असेल तर ते म्हणजे अक्कलकोटचे स्वामी समर्थ महाराज. आजच्या व्हिडिओमध्ये आपण ऐकणार आहोत स्वामी महाराजाचं एक अशी कथा जी की आपल्या मनाला स्पर्श करून जाईल, जी ऐकताना डोळे पाणावतील आणि मन आपोआप म्हणेल स्वामी महाराजच एक आहेत, बाकी दुसरे कोणी नाही. चला तर मग मन शांत करा, डोळे मिटा आणि उच्चारा जय जय स्वामी समर्थ. गुरुवार म्हणजे गुरुचा वार आणि स्वामी महाराज म्हणजे साक्षात परब्रह्म दत्तगुरूंचे अवतार. जो भक्त गुरुवारी मन, वाणी आणि कृतीने स्वामी महाराजांना शरण जातो त्याच्या आयुष्यातील अंधार नाहीसा होतो. तर स्वामी महाराज म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. तर आता आपण कथेला प्रारंभ करूया. एकदा अक्कलकोटपासून दूर एका लहानशा नामदेव नावाचा एक गरीब पण अतिशय श्रद्धावान भक्त राहत होता. जीवनात दुःखच दुःख, दारिद्र्य, आजार, कर्ज आणि घरात रोजचा वाद याने तो त्रस्त झाला होता. तर नामदेव रोज म्हणायचा की स्वामी महाराज, मी सगळे काही सहन करतो, पण माझ्या श्रद्धेची परीक्षा इतकी कठोर का? माझ्या भक्तीचे फळ मला का मिळत नाही? मी तुमची इतकी मनोभावनेने सेवा करतो, पूजा करतो, तुम्हालाच माझं सर्वस्व मानतो, तरीही माझ्या आयुष्यामध्ये इतके अडथळे, इतक्या अडचणी का? तर एके दिवशी काय झाले, कोणीतरी म्हणजेच कोणत्या तरी एका साधूंनी नामदेवाला सांगितले की तू फक्त एक काम कर, दर गुरुवारी स्वामी महाराजांचे नामस्मरण कर आणि उपवास कर, त्यांना शरण जा. असे केल्याने तुझ्या आयुष्यातील जे काही अडचणी किंवा जे काही त्रास आहे ते नष्ट होतील व स्वामी महाराज तुला प्रत्यक्ष दर्शन देतील. हे ऐकल्यानंतर नामदेवालाही मनामध्ये कुठेतरी थोडीशी आशा वाटली व त्याने गुरुवारचे व्रत करण्यास सुरुवात केली. तो म्हणायचा, स्वामी महाराजच एक आहेत जे की माझ्या अडचणींना दूर करू शकतात, बाकी सगळं काही व्यर्थ आहे, स्वामी महाराजच एक सत्य आहे, असे तो नेहमी म्हणायचा. व स्वामी समर्थांची मनोभावनेने दर गुरुवारी तो पूजा करायचा, व्रत करायचा व नामस्मरणही करायचा. परंतु एके गुरुवारी काय झाले, एका गुरुवार असा आला की घरात अन्नाचा कण नव्हता, बायको रडत होती, मुलं उपाशी होती व सर्वत्र त्याला अंधारच अंधार दिसत होता. त्याचे मन म्हणत होते की हे व्रत सोडून टाक, परंतु त्याच्या अंतःकरणातून एक आवाज आला की स्वामी महाराज एकच आहेत, बाकी सर्व काही व्यर्थ आहे, सर्व काही मिथ्या आहे. असे म्हणून तो जिद्दीने व सामर्थ्याने त्याने ते गुरुवारचे व्रत पूर्ण केले व डोळ्यात अश्रू वाहत होते व ओठांवर मात्र फक्त एकच नाव होते, ते म्हणजे जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. आणि त्या रात्री काय झाले, त्या रात्री स्वामी महाराजांनी त्याला स्वप्नामध्ये येऊन स्वतःची प्रचिती दिली. स्वामी महाराज नामदेवाच्या स्वप्नात आले व त्याला दर्शन दिले. स्वामी महाराज हे आपल्या भक्तांना कधीच एकटे सोडत नाहीत. तर त्या रात्री नामदेवाला स्वप्नात स्वामी महाराज दर्शन देतात. डोक्यावर भगवी टोपी, हातात काठी आणि करुणामय हास्य. स्वामी म्हणतात, अरे मूर्खा, मी इतका काळ तुझ्यासोबत आहे आणि तू अजूनही घाबरतोस? नामदेव रडत म्हणतो, स्वामी, आता माझी शक्ती संपली आहे. स्वामी हसतात आणि म्हणतात, आता माझी वेळ सुरू झाली आहे, म्हणजेच आता तुझ्या सर्व दुःखांचा अंत होणार आहे आणि मी सदैव तुझ्यासोबत राहील. तर असा हा गुरुवारचा चमत्कार आपण या कथेमध्ये ऐकणार आहोत. तर सकाळ झाली आणि एक आश्चर्य घडले. गावात अडकलेले जे काही नामदेवाचे पैसे होते ते सर्व काही मिळाले. त्याचे कर्ज फिटले, घरात अन्न आले आणि आजाराने त्रस्त असलेले मुलं हळूहळू बरे होऊ लागले. लोक नामदेवाला विचारत असे, हे कसे शक्य झाले? त्यावेळेस नामदेव म्हणाला, अशक्य शक्य करतील स्वामी, स्वामी महाराज एकच सत्य, बाकी सर्व काही असत्य. असे म्हणून नामदेवाने जय जय स्वामी समर्थ असा नामघोष केला व तेव्हापासून गावातील सर्वच लोक देखील स्वामी महाराजांची मनोभावनेने सेवा व पूजा करायला लागली. तर या कथेचा अर्थ खूप खोल आहे. स्वामी भक्ताला उशीर करतात पण कधीच नाकारत नाहीत. म्हणजे स्वामी भक्तांची परीक्षा घेतात, परंतु
ते आपल्या भक्ताला कधीही नाराज करत नाहीत, कधीही आपल्या भक्ताला स्वतःपासून दूर करत नाहीत. गुरुवार म्हणजे आपल्या श्रद्धेची एक कसोटी असते, कारण गुरुवार हा स्वामींना खूप प्रिय आहे. त्याच्यावर जो शेवटपर्यंत स्वामींची सेवा करतो, शेवटपर्यंत स्वामींवर असलेला विश्वास सोडित नाही, त्याच्यावर त्याची जबाबदारी स्वामी स्वतः घेतात. स्वामी म्हणतात, जो माझ्यावर पूर्ण विश्वास ठेवतो त्याचं ओझं मी उचलतो. जर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ खरंच आवडला असेल तर कमेंटमध्ये जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असे लिहायला विसरू नका. आणि या व्हिडिओला लाईक करा आणि अशाच अनेक भक्तिमय व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. स्वामी तुमचं सगळं बघतील, फक्त त्यांच्यावर सोडून द्या. स्वामी महाराजच एक आहेत, बाकी सर्व काही असत्य आहे. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. पुन्हा भेटूया अशाच एका छानशा छोट्याशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.